हरिओम. तुकाराम गाथा अभंग आहे. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावेला सबळ अहंकार त्या पाठी. तेथे कायमी ते माझे, कोण वागवे हे ओझे. देहा केवी रिसे हे काळाचे भातुके. जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. संचित प्रमाण भोग शुभा अशुभ. इच्छा वाढवी ते वेल, खुंटावा तो खरा बोल. तुका म्हणे मोल, झाकले ते पावेल. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकारामबुवा महाराजांनी या अभंगामध्ये आपल्या जीवनासंबंधी वास्तवात जे प्रश्न शिकलेल्याला न शिकलेल्याला अशा प्रत्येकाला सुचायला पाहिजेत, ज्यांची उत्तरे त्यांनी शोधायला पाहिजेत, त्यासंबंधी त्यांनी विचार करायला पाहिजे. तथापि त्या विचारांना पोटाची खळगी भरण्यापुढे यासाठी वेळ मिळत नाही. सकाळची संध्याकाळ कशी होते ते त्यांनाही समजत नाही आणि इतके करूनही आवश्यक असे अन्न वस्त्र निवारा धड मिळत नाही. अशांसाठी या अशा प्रश्नांचे आणि त्यांच्या उत्तरांचे सविस्तर आणि बिनतोड अशी चर्चा येथे केली आहे. या अशा चर्चेमधून तुकारामबुवा सर्वांना जीवनामध्ये सुखदुःख का मिळते, आनंद का मिळत नाही, नको त्या उपभोगांचे आकर्षण का असते, आपण जीवनाऐवजी आयुष्य कसे जगतो यावर मूलभूत उपाय काय करावा, परमात्मा म्हणजे नक्की कोण आहे, आपला जन्म कसा होतो, आपला मृत्यू कसा होतो, आपण जगतो म्हणजे नेमके काय करतो, आपण कोण आहोत, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे इत्यादींची माहिती देत आहेत. यायोगे सर्वसामान्य जनांनी, भक्तांनी, साधकांनी बोध घ्यावा, त्याप्रमाणे आचरण करावे आणि आपले जीवन सत्कारणी समर्पित करावे. तुकारामबुवांनी पहिल्या चरणामध्ये आपण या भूतलावर कसे आणि काय येतो आणि त्याऐवजी नको ते काय करतो याची मीमांसा केली आहे. दुसऱ्या चरणाच्या पहिल्या अर्ध्या भागामध्ये त्यांनी हे असे का होते त्याचे कारण मीमांसा केली आहे. हे असे न व्हावे यासाठी उरलेल्या अर्ध्या चरणापासून चर्चा सुरू केली आहे. तिसऱ्या चरणामध्ये जीवाची ओळख करून दिली आहे. अभंगाची सांगता करताना त्यांनी चौथ्या चरणामध्ये यामधून सुटका होण्यासाठी या सर्वामागे जे मूलभूत एक कारण आहे त्याचे निराकरण करावे असा फार मोलाचा सदुपदेश केला आहे. तुकारामबुवा चरणामध्ये म्हणतात, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ. या ब्रह्मांडामध्ये मूळ एक परम पोकळी होती. त्या पोकळीच्या मध्यबिंदूमध्ये अंतस गुप्त गुह्य सखोल अशी त्याची परम आत्मशक्ती होती. परम आत्मशक्ती ही परम चैतन्यमय, परम ऊर्जामय, परम प्रकाशमय, परम शीतल अशी होती आणि आहेही. चैतन्य स्थिर असू शकत नाही. यामुळे तिच्या चळवळी वळवळीमधून महादिव्य परमध्वनी झाला. यालाच आपल्या ऋषींनी ओम असे नामाभिधान दिले आहे. या ओममधून न भूतो न भविष्यन्ति असे ग्रह गोल तारे निर्माण होऊन त्यामधून विश्वे निर्माण झाली. या विश्वांमध्ये काही ग्रहांवर महाविस्मयकारक चल अचल सजीव निर्जीव अशी सृष्टी निर्माण झाली. हे काहीतरी अनपेक्षित अघटित अतर्क्य असे निर्माण पाहून दस्तूर खुद्द आत्मपरब्रह्म स्तिमित अचंबित आश्चर्यचकित झाले. ते या स्वनिर्मितीकडे आकर्षित झाले, इतके की त्याला हे सर्व अनुभवण्याची इच्छा निर्माण झाली. हीच ती आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेली माया. मायेला स्वतः आत्मपरब्रह्माचे अधिष्ठान आहे.
तिला आत्मपरब्रह्माची ऊर्जा मिळते. यामुळे तिला नष्ट करता येत नाही. तिला भौतिक उपभोगांचे खाद्य लागते. त्यासाठी ती आपल्यामध्ये ठाण मांडून बसते. यामुळे सर्व घोटाळा होतो. माया उपभोग घ्यायला लावते आणि त्याचा परिणाम आपल्याला निस्तरावा लागतो. ही माया, महामाया काय करू शकत नाही? ती सर्व काही करते, फक्त ते भासमान असते. यासाठी ती मनाशी गट्टी करते. एखादा उपभोग जाणवला की त्यासाठी मनामध्ये तो उपभोग घेत आहोत असे मांडे खायला माया शिकविते आणि त्या उपभोगांसाठी झुरवत ठेवते. प्रत्यक्ष नसलेल्या वस्तुजगताचा आभास निर्माण करते. एखाद्या झाडाचा माणूस म्हणून आभास करते. आपल्याला पाहिजे असलेल्या व्यक्तीसाठी, वस्तूसाठी ती मोह इतक्या पराकोटीला निर्माण करते की आपण त्या व्यक्तीजवळ निलाजरेपणाने वागतो. ती वस्तू बेदिक्कत अयोगिक मार्गाने उपभोगतो. अन्य षड्रिपू महाजबर जागृत करून माया आपला विवेक, संयम, तारतम्य गुंडाळून ठेवायला भाग करते. ओंकारामधून ध्वनी, उष्णता, वायू निर्माण झाला. वायूपासून आप आणि त्याच्या घनपदार्थामधून पृथ्वी निर्माण झाली. या सर्वाला झाकोळून घ्यायला आकाश निर्माण झाले. अशा प्रकारे आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी अशी पंचमहाभूते निर्माण झाली. आत्मपरब्रह्म सूक्ष्म आणि त्याचं निर्माण जड आहे. यामुळे त्याला स्वनिर्मिती अवलोकन करता येईना. म्हणून त्याने सूक्ष्म आणि जड असा दोन्हीही असलेला जीव निर्माण केला. या पंचमहाभूतांमधून देह धारण करून जीव त्यात आत्मपरब्रह्माच्या अंशासह राहू लागला. देहामध्ये त्वचा, हाडे, मांस, मज्जा वगैरे पृथ्वीचा भाग आहे. देहाला ओलावा असावा म्हणून त्यामध्ये आप म्हणजे पाणी आहे. देह ऊर्जामय राहण्यासाठी कायम 97 डिग्री तापमान राखून असतो. सजीव राहण्यासाठी देहात सतत प्राणवायू ये जा करत असतो. देहामधील या सर्वांच्या मध्ये पोकळी म्हणजे आकाश आहे. अशा प्रकारे ही पंचमहातत्वे एकमेकांना मिश्रित होऊन देह तयार झाला आहे. यालाच येथे तुकाराम बुवांनी पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ असे म्हटले आहे. तुकाराम बुवा चरणामध्ये पुढे म्हणतात, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. अशा प्रकारे देह तयार झाल्यावर त्यामधील चैतन्यामुळे तो भूतलावरील सृष्टी सौंदर्य अनुभवू लागला. यामुळे देहामध्ये वास्तव्य करणारा अंशात्मा खुश झाला. आपण ज्यासाठी प्रथम जीव आणि त्यानंतर त्याने देह निर्माण केला, त्यासाठी त्याचा उपयोग होत असलेला पाहून अंशात्मा सुखावला. तो आनंदाने स्वनिर्मित सृष्टीचे सौंदर्य अनुभवू लागला. यथाकाळी पृथ्वीवर 84 लक्ष इतक्या प्रकारचे भिन्न देह आणि त्यामध्ये असंख्य जीव निर्माण झाले. या सर्वांच्या माध्यमामधून निरनिराळ्या ठिकाणी विभिन्न तऱ्हेचे, वेगवेगळ्या प्रकारचे, प्रत्येकाकडून त्याचा देह जीवित राहील इतके मर्यादित स्वरूपात प्रथम देहादी इंद्रिय, मग त्यामधील जीव आणि नंतर शेवटी अंशात्मा सृष्टी सौंदर्य अवलोकन करू लागले. या अवलोकनाद्वारे स्वाभाविकच येथील वस्तुजगताचा देह जीवित राहण्यासाठी देहाला आयताच उपयोग होत होता. प्रत्येक देह आणि जीव जरी मर्यादित प्रमाणात सृष्टी सौंदर्य अनुभवत असला तरी अशा प्रकारे पृथ्वीवरील सर्व देहादी इंद्रिये आणि जीव यांच्या माध्यमामधून संपूर्ण पृथ्वीवर संपूर्ण सृष्टी सौंदर्य अंशात्मा अवलोकन करू लागला. एखाद्या उद्योगपतीच्या कारखान्यामध्ये अध्यक्ष म्हणजे चेअरमन नेमलेला असतो. कारखाना चालविणे, अन्य नेमलेल्या लोकांकडून काम करून घेणे ही त्याची जबाबदारी असते. तो इतरांना वरिष्ठ असतो, परंतु तोही कामच करत असतो. तोही एक नोकरच असतो. तथापि यथाकाळी
त्याला याचा पोच राहत नाही. त्याचा कारखान्याच्या धनसंपत्तीबद्दल आपपरवा नाहीसा होतो. तो स्वतःला कारखान्याचा मालक समजू लागतो. त्याची भाषा बदलते. तो बोलताना म्हणू लागतो, माझ्या कारखान्यात अमुक कामगार आहेत, तमुक इंजिनियर आहेत, माझ्या कारखान्यात अमुक तयार होते, यंदा माझी उलाढाल अमुक अब्ज रुपये होईल, वगैरे वगैरे. हळूहळू तो मनमानी आणि अरेरावी करू लागतो. एक दिवस जे व्हायचे तेच होते. कारखान्याच्या मालकाच्या कानावर सर्व प्रकार घातला जातो आणि याची गचांडी आवळली जाते. अशाच प्रकारे सृष्टी सौंदर्य प्रथम देहादी इंद्रिय अनुभवितात, त्यानंतर ते जीव अनुभवितो आणि नंतर ते अंशात्मा अनुभवितो. या मालिकेमध्ये हे सर्व त्या अंशात्म्याच्या कृपेमुळे त्याच्यासाठी होत आहे हा भाव लोप पावतो. देहादी इंद्रियांना वाटू लागते की येथे विपुल वैविध्याने नटलेले वैचित्र्यपूर्ण सृष्टी सौंदर्य आहे, तर यापैकी अत्यल्प अनुभवून का थांबायचे, बाकी का नाही अनुभवायचे. देहादी इंद्रिय देह जीवित ठेवण्यासाठी सृष्टीतील वस्तुजगताचा उपयोग तर करत होतीच, तथापि हळूहळू आता ते देह जीवित राहण्यासाठी आवश्यक नसलेले अन्य वस्तुजगतही उपभोगू लागली. जीव हतबल झाला, कारण हे अंशात्म्याला अपेक्षित नाही आणि या अतिरिक्त उपभोगांची जीवित राहण्यासाठी गरजही नाही. परंतु हे थांबवणे जीवाच्या कार्यक्षेत्राच्या कक्षेबाहेर आहे. विशेष म्हणजे हे सर्व अंशात्म्याच्या ऊर्जेमुळे जरी होत असले तरीही अंशात्मा याला नुसता साक्षीत राहतो असे नाही, तर तो देहादी इंद्रियांच्या कृतीला तथास्तु असे म्हणतो आणि त्यांना ऊर्जा पुरवीत राहतो. कारण जेव्हा मूळ सृष्टी निर्माण झाली आणि तेथील सौंदर्य अवलोकन करायचे त्याला जी इच्छा निर्माण झाली, त्यामुळे त्याचे जे पृथ्वीवर पतन झाले त्याने खजील होऊन त्याने त्याचे मूलभूत अलिप्तता साक्षीत्व हे तत्त्व येथे अवलंबण्याचे व्रत स्वीकारले. यामुळे देहादी इंद्रियांमध्ये अहंकार उफाळून आला. त्यांना वाटेल तसा उपभोगांचा धुडगूस घालायला विपुल ऊर्जा मिळू लागली. ती सबल झाली. जीवाला न जुमानता ती उपभोग लोलूप झाली. यालाच येथे तुकाराम बुवाने लावीला सबळ अहंकार त्यापाठी असे म्हटले आहे. तुकाराम बुवा चरणामध्ये पुढे म्हणतात, तेथे कायमी ते माझे, कोण वागवी हे ओझे. दुसऱ्या चरणाच्या या पहिल्या अर्ध्या भागामध्ये हे असे का होते याची कारणमीमांसा तुकाराम बुवांनी केली आहे. देहादी इंद्रियांमध्ये अहंकाराबरोबरच यथाकाळी काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया असे सप्तरिपू सप्तविकार निर्माण होतात. त्यांची उपभोग लोलुपता सतत वृद्धिंगत होते. यामुळे देहादी इंद्रिये त्यांच्या संपर्कात येतील त्या वस्तुजगताच्या उपभोगांची इच्छा करतात. प्रत्येक देह भिन्न आहे. यामुळे वस्तुजगताचा उपयोग घ्यायची त्याची शक्ती कौशल्य मर्यादित आहे. यामुळेच तर अंशात्मा संपूर्ण पृथ्वीवरील संपूर्ण सृष्टी सौंदर्य अवलोकन करू शकतो. आता प्रत्येक देह त्याला जीवित राहण्यासाठी उपयुक्त नसलेल्या वस्तुजगताचा उपभोग घ्यायची इच्छा करू लागल्यावर येथे अराजकता माजली. याचे दोन ठळक परिणाम झाले. एक म्हणजे आपल्या ताकदीपेक्षा जास्त उपभोग घेऊ लागल्यावर देहाची जीवित राहण्याची क्षमता कमी झाली आणि तो 100 वर्षे न जगता अल्पकालावधी जगू लागला. त्याच्या माध्यमामधून अंशात्म्याला अपेक्षित असे सृष्टी सौंदर्याचे अवलोकन होईन असे झाले. ही आत्मप्रतारणा असल्यामुळे त्या जीवाला पुनर्जन्म घेणे अपरिहार्य झाले. ही यमधर्माकडून त्याला दिलेली शिक्षा आहे. पुनर्जन्माच्या एका वेगळ्या मुद्द्याकडे तुकाराम बुवाचा हा अभंग आपले लक्ष वेधून घेतो. दुसरे म्हणजे देहादी इंद्रियांना झालेल्या सर्व इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे
त्यांच्या अपूर्ण उपभोगांचे संचित निर्माण होते. त्याच्या परिणामांचे आविष्कार उमटून मागे रेंगाळू लागले आणि यथाकाळी यामधून मन तयार झाले. मन मायेला साथ देऊ लागले. यामुळे संचित झपाट्याने वाढू लागले आणि जीवाचा येथे प्रदीर्घ कालावधी पुनर्जन्म होऊन राहिला. याचा परिणाम असा झाला की देह सदा दुःखी राहू लागला. उपभोग घेऊन सुख मिळाले तरीही त्यापाठोपाठ हमखास येणाऱ्या दुःखामुळे त्या सुखाचे रूपांतर शेवटी दुःखात होऊ लागले. एक सुख घेतले की त्याच्या आसपास असणारे सुखही पाहिजे अशी इच्छा प्रबळ होऊ लागली. परंतु अनेकविध अडचणींमुळे हे तर अशक्य झाले. यामुळे दुःख होऊ लागले. म्हणजे सुख घ्या किंवा घेऊ नका, दुःख मिळणे तसेच राहू लागले. हे काही चुकेना. जीवात्मा आनंदाला पारखा झाला. याचबरोबर जिवंत राहण्यासाठी देहाला आवश्यक ते उपभोग न घेतल्यामुळे त्या उपभोगांचे आणि अन्य इच्छांचे संचित निर्माण होऊ लागले. यामुळे जन्ममरणाचे फेरे सुरू झाले. इतक्यानेही भागले नाही, कारण या न घेतलेल्या उपभोगांसाठी मनाचा आणि मायेचा ससेमेरा सुरूच राहिला. हीच ती मानसिक अस्वस्थता. यामुळे मनोरुग्णता सुरू झाली. अशा प्रकारे सदा दुःखी राहण्याची कारणमीमांसा सांगून झाल्यावर तुकारामबुवा एक प्रश्न निर्माण करत आहेत. ते म्हणतात की हे दुःखाचे आणि पुनर्जन्माचे ओझे कोण वाहतो? अर्थातच सकृत दर्शनी आपण असेच म्हणू की हे ओझे देह वाहतो. कारण अनावश्यक उपभोग देहादी इंद्रिये घेतात. यामुळे दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग त्यांना सोसावा लागतो. संचित त्यांच्या उपभोग लोलुपतेमुळे निर्माण होते. म्हणून तर त्याचा पुनर्जन्म होत असतो. तुकारामबुवा पुढील चरणामध्ये म्हणतात, देहा केवी रिसे हे काळाचे भातुके. हे असं न व्हावे यासाठी दुसऱ्या अर्ध्या चरणापासून चर्चा सुरू केली आहे. या अशा सर्व चर्चेमधून प्रथम दर्शनी आपल्याला वाटते की देह हे सर्व ओझे वाहतो. परंतु तुकारामबुवा सांगतात की देह असे करू शकत नाही. कारण देह जन्मताच पार्थिव आहे, मढे आहे, जड आहे. त्याच्यात औषात्म्याकडून प्रतिश्वास चैतन्य सरसळविले जाते म्हणून तो सजीव आहे असा आभास होतो. गाडीमध्ये इंधन घातले की गाडी पळू लागते, नाहीतर गाडी जराही जागची हलत नाही. गाडी मूलतः जड आहे. इंधनामुळे तिच्यात चैतन्य आल्यासारखे वाटते. तसेच देहाचे आहे. केवळ त्यात आत्मचैतन्य वावरते म्हणून देह चळवळ करू शकतो. तथापि त्याची आत्मचैतन्य धारणेची शक्ती संपली की तो मूळ स्वरूपात मढे होतो. देहाला त्याचे स्वतंत्र अस्तित्व नाही. तो पूर्णपणे काळाच्या अधीन आहे. काळाला पाहिजे तेव्हा देह अस्तित्वात येतो आणि काळाला पाहिजे तेव्हा तो काळाच्या पडद्याआड गडप होतो. देह काळाच्या मर्जीने काही अवधी येथे जीवित असल्यासारखा आभास करतो. विश्वरूप दर्शनाचे वेळी अक्राळ विक्राळ, महाभयावह, उग्र, रौद्र असे रूप पाहून अर्जुनाने भगवंतश्रींना विचारले की देवा, आपण आहात तरी कोण? त्यावर भगवंतश्री म्हणाले, कालः अस्मी लोकक्षयकृत प्रवृद्ध. अर्थात मी लोकांचा घास घेणारा महाकाळ आहे. गाडी चालता चालता काहीतरी बिघाड होऊन कुठेतरी आदळली. मग आता त्यासाठी गाडीला जबाबदार धरून तिला शिक्षा करायची का? तसेच हे आहे. देहामध्ये चैतन्य सळसळताना तो उपभोग लोलुप झाला. त्यामुळे संचिताचे गाठोडे तयार झाले. म्हणजे त्या देहाला ते गाठोडे वाहायला आणि पुनर्जन्म घेऊन भोगायला लावायचे का? नाही, ते शक्य नाही. कारण देह कायमस्वरूपी कलेवर शव मढे आहे. देह काळाच्या हातातील बाहुले आहे. त्याला कसे जबाबदार धरता येईल? याचा कर्ता आणि करविता कोणीतरी निराळाच आहे. तुकारामबुवा यालाच येथे देहा केवी रिझे हे काळाचे भातुके. देह काय करणार? तो काय करू शकणार?
तो तर काळाच्या हातामधील कळसूत्री बाहुले आहे असे म्हणत आहेत. तुकाराम पुढील चरणामध्ये म्हणतात, जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभा अशुभा. तिसऱ्या चरणामध्ये जीवाची ओळख करून दिली आहे. जर याला देह जबाबदार नाही तर मग याला जीव जबाबदार आहे का? कारण देहादी इंद्रियांनंतर जीव सृष्टीचे अवलोकन करतो. परंतु तुकाराम बुवा सांगतात की याला जीवही जबाबदार नाही. जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. कारण देहाबरोबर जीव मृत होत नाही. तो मुक्ती प्राप्त होईपर्यंत जीवित राहतो. मुक्ती प्राप्त झाल्यावर तो आत्मतत्वामध्ये विलीन होतो. देह कलेवर झाला की जीव तत्क्षणी त्याचा त्याग करून नवीन देह धारण करतो. देह निचेष्ट झाल्यावर जीव लगेच तो जुना जीर्ण शीर्ण झालेला देह टाकून देतो आणि नवीन देह धारण करतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत श्री सांगतात, वासांसी जीर्णाने यथा विहाय, नवाने गृह्णाति नरः अपराणे, तथा शरीराने विहाय जीर्णाने, अन्याने संयती नवानी देही. अध्याय 2 श्लोक क्रमांक 22. अर्थात ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवीन परिधान करतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीर टाकून दुसऱ्या नवीन देहात जातो. सद्य देह मृत झाला म्हणून जीवाला काही फरक होत नाही. उलट तो नवीन देह धारण करून अत्याधुनिक जगतात ताज्या दमाने अवलोकन करण्यासाठी उद्युक्त होतो. यामुळे नको ते उपभोग घेऊन निर्माण झालेल्या संचितासाठी जीवाला दोष देता येत नाही. नव्या देही जरी गतसंचित संपविताना देहाला दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागला तरी तो औषात्म्यासाठी सृष्टीलीला अवलोकन करू लागतो. म्हणून येथे तुकाराम म्हणतात, जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. तुकाराम पुढे चरणामध्ये म्हणतात, संचित प्रमाण भोग शुभा अशुभा. तिसऱ्या चरणाच्या शेवटच्या अर्ध्या भागामध्ये तुकाराम आता याला जबाबदार कोण याची चर्चा सुरू करत आहेत. ते सांगतात की अतृप्त राहिलेल्या उपभोगांचे संचित याला कारणीभूत आहे. ते साचते, ते शुभ किंवा अशुभ असते, त्याप्रमाणे ते संपवण्यासाठी पुनर्जन्म होतो. कारण संचित उपभोगून संपवावे लागते, त्यासाठी जीव नवीन देह धारण करतो. संचित भोग अशुभ म्हणजे भौतिक असले तर देहाला दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करत जिणे जगावे लागते. संचित भोग शुभ म्हणजे आध्यात्मिक असले, यामुळे जिणे सुकर असले तरीही पुनर्जन्म चुकत नाही. पावलं पावली पाय घसरण्याचा धोका असतो. मुक्ती दूर राहते. देह तर मढे आहे, म्हणजे पर्यायाने जीवाला हे सर्व सहन करावे लागते. याचा अर्थ जरी जीव देह त्याग करून नवीन देह धारण करत असला तरी त्यालाच याचा विचार करणे कर्मप्राप्त असते. औषात्म्यामधून जीव निर्माण झालेला आहे. जीव देह धारण करतो. अशा प्रकारे देह, नंतर जीव आणि त्यानंतर औषात्मा या क्रमाने सृष्टीलीला अनुभवली जाते. औषात्मा अकर्ता, अभोक्ता, स्थिर, स्थित, निश्चल आहे. औषात्म्यामधील चैतन्यामुळे प्रत्यक्षात येथे सर्व कारभार जीव करतो. या योगे त्याला जीवात्मा अशी संज्ञा प्राप्त झाली आहे. जरी तो देहपतनानंतर नवीन देह धारण करत असला तरीही यामुळे जन्ममृत्यूचे फेरे काही चुकत नाहीत. मुक्ती काही मिळत नाही. याचा अर्थ जीवात्म्यालाच पुनर्जन्म, मुक्ती याचा विचार करणे कर्मप्राप्त आहे. ही त्याचीच जबाबदारी आहे, ती तो झटकू शकत नाही. अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी की येथे औषात्मा आणि जीव यामध्ये सीमारेषा अंधुक, पुसट, नष्ट झाली. देहधर्मासाठी आयुष्य आणि मुक्तीसाठी जीवन जगणारे आपणच औषात्मा आणि जीवात्मा आहोत. यास्तव पुनर्जन्म आणि मुक्ती यावर आपल्यालाच इलाज करायचा आहे. तुकाराम पुढील चरणामध्ये म्हणतात,
इच्छा वाढविते वेल, खुंटावा तो खरा बोल, तुका म्हणे मोल, झाकले ते पावेल. तिसऱ्या चरणामध्ये आपण जी चर्चा केली त्यासाठी काय करावे त्याचा या अभंगाची सांगता करताना चौथ्या चरणामध्ये तुकाराम बुवा उपदेश करत आहेत. हा उपदेश लक्षात घेऊन जीवात्म्याने त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणे सुरू करावे आणि मुक्त व्हावे. देह जन्मताच मडे आहे, तसेच देह थकला की जीवात्मा दुसरा देह धारण करतो आणि सृष्टीलीला अवलोकन करायला सुरुवात करतो. येथेच ज्ञानाने जाणून घ्यायचे आहे की नवीन देह धारण करताना तो यमधर्माप्रमाणे धारण करावा लागतो, जीवात्म्याच्या मर्जीने नव्हे. कारण संचिताचे ओझे नष्ट करण्यासाठी यमधर्माचे पालन करावेच लागते, तरच मुक्ती शक्य होते. अशा प्रकारे मुक्तीमध्ये अडथळा आणणारे हे यमधर्माचे बंधन कशामुळे निर्माण होते याचा विचार जीवात्म्याने वेळीच करायचा आहे. जितका उशीर तितकी मुक्ती दूर दूर जाते. आपल्या अपत्याचे मित्र कोण आहेत याची उठबस कोणामध्ये असते, त्याला कशा प्रकारची संगत आहे, बोलताना तो कोणत्या विषयांमध्ये रस घेतो वगैरे निरीक्षण सुज्ञ पालक करत असतात. तरच अशा अपत्याला मुळातच चांगल्या सवयी लागतात. वाईट गोष्टी करायला काही पालक आपल्याला शिकवत नाहीत की सांगत नाहीत. अशा गोष्टी अपत्य बाहेर त्याच्या संगतीमधून शिकत असते. यासाठी त्याची संगत कोणाशी आहे याची वेळीच दखल सुज्ञ पालक घेतात. अपत्य व्यसनी होऊन वाया गेल्यावर फारसा काही उपयोग होत नाही. धाक, मारझोड, आत्यंतिक टोकाची शिक्षा इत्यादींचा तर उलट जास्तच वाईट परिणाम होतो. कारण तसे झाले तर असे अपत्य त्या गोष्टी गुपचूप पालकांच्या नकळत करते किंवा स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर सूर म्हणून अशा गोष्टी आवर्जून आत्यंतिक टोकाला मुद्दाम करते. जो गुण बाळा तो जन्म काळा हे लक्षात असू द्यावे. अशाच प्रकारे देह अयोगिक वर्तन का करतो याचा विचार जीवात्म्याने वेळीच करायचा आहे. याचा सखोल विचार केल्यावर असे लक्षात येते की जीवात्मा तर अयोगिक कृत्ये करायला देहाला उद्युक्त करत नाही. तरीही ज्या अर्थी देह अयोगिक कृत्य करतो त्या अर्थी त्याला जीवात्म्याच्या कार्याच्या कक्षेत नसलेल्या कोणत्या तरी शक्तीकडून त्याच्या प्रेरणा मिळत आहेत. कोणत्या आहेत या शक्ती? माया आणि मन या त्या शक्ती आहेत. माया आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेली आहे. यामुळे तिच्यावर जीवात्म्याचे नियंत्रण असणे शक्य नाही. तसेच मन जीवात्म्याने निर्माण केलेले नाही. ते असंतुष्ट उपभोगांच्या आविष्कारामधून आगंतुकपणे निर्माण झालेले आहे. यामुळे मनावरही जीवात्म्याचे नियंत्रण नाही. देहपतन झाल्यावर गतसंचित पुढील जन्मे संपवण्यासाठी औषात्म्याला जीव, बुद्धी, स्मृती यांच्याबरोबर आगंतुक मनही लटकते. हे असे संचित असेपर्यंत सुरू राहते. देह जीवित राहावा यासाठी माया देहादी इंद्रियांना भौतिक वस्तुजगताकडे आकृष्ट करते. देहामध्ये औषात्म्याचे चैतन्य असल्यामुळे तो त्या वस्तुजगताकडे आकृष्ट होतो. देह जीवित राहावा यासाठी आवश्यक आणि याचबरोबर त्यासाठी अनावश्यक नसणारेही वस्तुजगत त्याच्या संपर्कात येते. ज्ञानेंद्रियांकडून याचे ज्ञान बुद्धीला दिले जाते. बुद्धीमधून याचे विश्लेषण जीवात्म्याला पाठविले जात असताना मन त्याचे ग्रहण करते आणि त्याप्रमाणे सर्व प्रकारे उपभोगांची आज्ञा ते कर्मेंद्रियांना देते. तुकारामबुवा बरोबर येथेच आपल्याला बहुमोलाचा उपदेश करत आहेत. ते सांगतात की माया देहाला वस्तुजगताकडे केवळ आकृष्ट करण्याचे काम करते. तथापि त्यांचा उपभोग घ्यावा असा विचार मन करते. मनाला देहधर्मासाठी उपयुक्त आणि देहधर्मासाठी उपयुक्त नसलेले असे सर्वच उपभोग घ्यायचे असतात. त्याला वर्ज्य असे काही नाही. यामुळे देहधर्मासाठी नसलेले वाढीव उपभोग घेतले जातात. यालाच तुकारामबुवा येथे इच्छा वाढवी ते वेल असे म्हणत आहेत. या इच्छा कधीही तृप्त होत नाहीत.
प्रतिक्षणी त्या वाढतच जातात. वेलीक्रमानेच याला अंत नाही. एका जन्मी अशा सर्व इच्छा पूर्ण करणे अशक्य असते. त्या सतत अपूर्णच राहतात. प्रतिक्षणी याचे संचित वर्धित होत राहते. जन्ममरण हे रहाट गाडगे अव्याहत सुरू राहते. यासाठी तुकाराम आपल्याला उपदेश करत आहेत. खुंटावा तो खरा बोल, या इच्छा येथे मुळातच खोडून टाकाव्यात. हाच खरा सत्य महान उपदेश आहे. हाच यावर उत्तम उपाय आहे. यासाठी मनामध्ये इच्छा झाल्यावर त्यावर कृती करायचा जो देहाचा उतावळीपणा आहे त्याला झाकायला शिकायचे आहे. तुका म्हणे मोल, झाकले ते पावेल. हे कसे झाकावे? आपला देह आणि मन यांचा संबंध आपण मानलेला आहे. या मानण्याला काही अर्थ नाही, काही तत्व नाही. आपण अनेक नाती मानतो, परंतु याला काहीही अर्थ नसतो. त्यामागे काहीही तत्व नसते. ही केवळ मनाची समजूत आहे. जन्माला आल्या आल्या एखाद्या अपत्याला पळवून नेले तर भविष्यात त्याला सख्खे रक्ताचे नातेवाईक ओळखताही यायचे नाहीत. हे लक्षात घेऊन मनाने इच्छा केली, मनाने मानले म्हणून देहाने वस्तुजगतामध्ये तादात्म्य दाखवावे असे काही नाही. ते झाकून ठेवायला शिकायचे. त्यासाठी जीवात्म्याने पुढाकार घ्यायचा आहे. जीवात्म्याने देहधर्म कर्मयोग झाल्यावर तत्क्षणी प्रभुनाम घ्यायला देहाला शिकवायचे आहे. देहाला जपसाधनेची सवय करायची. म्हणजे मनाने इच्छा केली तरी देह प्रभुनामामध्ये रत असल्यामुळे कृती करतेवेळी त्याच्यामध्ये विवेक, संयम, तारतम्य उद्भवेल. तो कोणतीही घाई गडबड करणार नाही. कृतीचे आधी 10 अंक आपोआप मोजले जातील. विचार करून प्रत्येक कृती योगिक की अयोगिक याची शहानिशा आपोआप केली जाईल. हेच ते झाकणे आहे. हे झाकणे फार मोलाचे आहे. तेच आपले जीवन पावन करणारे आहे. तुका म्हणे मोल, झाकले ते पावेल. हरिओम.